नमस्कार मित्रांनो, मी संदीप चव्हाण आणि हा सर्पमित्र सलमान पठाण। आज आम्ही वाडी येथे आलेलो आहे। इथून कॉल आला होता की नाग आहे म्हणून, पण आम्ही आता बघितलं तर या टाकीखाली मण्यार साप आपला भारतातील महाराष्ट्रातील 4 विषारी जातीपैकी एक अत्यंत विषारी नागापेक्षा 15 पटीने जास्त विषारी असतो तो मण्यार साप आहे। तर आपण बघूया या टाकी खालून कसं रेस्क्यू करतात। तर बनून राहा व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, ही टाकी खाली केल्याशिवाय तिथे दिसणार नाही आपल्याला खाली। तर मग आता बघूया। हा बघा मित्रांनो, मण्यार साप। महाराष्ट्रातील अतिशय 4 विषारी जातींपैकी हा एक साप असतो आणि आता त्याला सर्पमित्र सलमान पठाण यांनी रेस्क्यू केलेला आहे। बघूया आपण कसं करतो। तर ओके, सक्सेस। मित्रांनो, तर आपण आता सकाळी जंगलामध्ये रिलीज करू, तेव्हा बाकीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो। बनून राहा व्हिडिओ मध्ये। नमस्कार मित्रांनो, काल आपण वाडी इथून मण्यार कॉमन कॅरेट हा साप पकडला। सर्पमित्र सलमान पठाण यांनी पकडला होता। तो आपण आता जंगलात सोडायला आलेलो आहे। हा साप आपल्या नागापेक्षा 15 पट विषारी असतो, पण याचा साईज आणि आकार छोटा असल्यामुळे लोक या सापाला जास्त घाबरत नाही। पण हा साप रात्रीच्या वेळेस निघतो आणि याला निशाचर म्हणतात। आणि रात्रीच्या वेळेस केव्हा चावून पळून जातो ते आपल्याला समजत पण नाही। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या सापाच्या बाईटने जास्त करून मृत्यू होतात, कारण की साप चावल्याबरोबर आपल्याला कळत नाही काय चावलं काय नाही। कोणी म्हणतो उंदीर वगैरे चावला असेल, मच्छर चावला असेल, आणि दात पण छोटे छोटे असतात, त्याच्यामुळं चावलेलं पण कळत नाही। आणि हा साप चावल्यानंतर जे लक्षणे होतात ते पोट दुखणे, चक्कर येणे, असं थोडंफार नॉर्मल लक्षणे राहतात। तर मग काही लोकांच्या लक्षात येत नाही आणि जास्त करून मृत्यू ह्या सापाने होतात। तर मित्रांनो, हा साप आता तुम्ही जवळून बघून घ्या सोडताना की कसा राहतो आणि या सापाला ओळखायचं कसं। चावत नाही, थांब ना, पकडू ना। जाऊ दे, पकडून इकडे नको दे, सोड ना, आता तर घेऊन फिरू आला नाही, असं बर्नी मधून घेऊ शकतो सर। काल ती काय बोलू मध्ये सापडला म्हणा, आमच्यातला उद्या रे एकदा आमच्या। चला तर मित्रांनो, आता याला सोडून देऊया आपण जंगलात। जवळ घे। हा साप आणि कवड्या साप सेम दिसतात मित्रांनो, पण हा एकदम डार्क काळा असतो आणि तो कवड्या जो असतो तो थोडा तपकिरी रंगाचा असतो। त्याच्यावर ते जे पांढरे पांढऱ्या रेषा राहतात भरपूर, याच्यावर थोडा लाईट प्रमाणात राहतात। चाल दे ना, जवळ घे। चांगलं बघून घ्या मित्रांनो, कारण की हा साप सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो आणि कोणाला बाईट झाला तर समजत पण नाही सध्या लवकर। दोस्तों, चीते की चाल, बाज की नज़र और मण्यार के बाइट पे कभी संदेह नहीं करते। कभी भी मौत दे सकता है, इसीलिए आप सभी लोग संभाल के रहे। और अगर कहीं पे सांप दिखे तो हमें कॉल करें, डिस्क्रिप्शन में नंबर दिया हुआ है।